नगरसेवक हा असा पाहिजे आपल्याला रात्री उठून पैसे वाटणारा नको आहे, त्यांना कोल्हापूरच्या प्रश्नाची जाण असल्यामुळे तर रात्री उठून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या हाकेला काम करायचा निर्णय घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये त्यांच्या उद्योगाचं व्यवस्थापन त्यांनी पायलट मोडवर ऑलरेडी टाकलेला आहे। त्यांच्याबद्दल लोकांचा जर विचार केला तर लोक खूप पॉझिटिव्ह आहे। स्थानिक पातळीवरती काम करायचा त्यांनी निर्णय घेतला आहे। तसं सतीश जाधवांच्या मागे उभं राहतील आणि लोकांचे जे मूलभूत प्रश्न असतील, गटार असू दे, रस्ते असू दे, पाणी असू दे, त्या समस्या त्यांच्यानं सोडवून घेतील आणि त्यांना ग्राउंड लेवल पासून पुढे जायचं आहे। ही त्यांची जी महत्वाकांक्षा आहे किंवा त्यांची जी एक विचारधारा आहे ती आपण मानली पाहिजे आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा माणूस तळागाळातल्या समस्या जाणून घेणारातला आहे। त्यांना बाळकडूच मिळालेला आहे। मग चंद्रकांत दादा असतील, जयश्री वहिनी असतील, त्या सगळ्यांनी याचं कार्य करत असताना त्यांनी बाळकडू पाजलेला आहे। नुसतं त्यांनी पैशाचा वापर करून डायरेक्ट निवडणूक लढवली असते, पण तसं नाही। त्यांनी तळागाळात सगळ्या लोकांच्या समस्या जाणून घ्यायला लागलेत। आम्हाला पण 3-4 वेळा ते येऊन भेटलेले, तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला सांगा। दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांच्याकडे सकाळी रस्त्यावर जरी कचरा पडला तरी ते स्वतः उचलत होते हाताने। नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक प्रभागात जातोय, तेथील नागरिकांशी संवाद साधतोय। त्यांच्या समस्या, त्यांच्या मनातला नगरसेवक कसा असावा हेच जाणून घेण्यासाठी मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 11 मध्ये। आणि प्रभाग क्रमांक 11 काही नागरिक माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा असावा। दादा, महानगरपालिका निवडणुका सुरू झालेल्या आहेत, काय नेमकं आता इथं वातावरण आहे? महापालिकेचा जे कारभार होता त्याच्याशी समाधानी आहात का, की नगरसेवकच पाहिजे? नमस्कार, मी सुनील कानोरकर, प्रभाग क्रमांक 11 मध्ये राहतो। महानगरपालिकेचा जो आता कारभार आहे ते प्रशासक नेमलेला आहे, पण त्या प्रशासकांचं जर तसं बघितला तर त्यांचं अजिबात लक्ष नाही। गटर असू दे, रस्ते असू देत, त्यानंतर लोकांचे जे प्रश्न असू देत त्यावर त्यांचं लक्ष नाही। त्यासाठी आपल्याला एक नगरसेवक चांगला पाहिजे। नगरसेवक जो असा पाहिजे की आपल्या हाकेला पळत येणारा पाहिजेत। आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये सत्यजित जाधव हा एक युवा उद्योजक आहे आणि मला वाटते अशा उद्योजकच्या मागे आपण उभा राहायला पाहिजे। ऑलरेडी त्यांचे वडील चंद्रकांत जाधव हे माजी आमदार होते, त्यांचं काम तर आपल्याला तळागाळात माहिती आहे। त्यामुळे त्यांनी एक तळागाळात लोकांच्या ग्राउंड लेवलला काम करायचं ठरवलेलं आहे। ऑलरेडी आपली केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, त्यानंतर आपल्याला आपल्या महानगरपालिकेत पण सत्ता आणून जे महायुतीचं सरकार जे आहे ते कोल्हापुरात आपण स्थापन करायला यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। खरं बघायला गेलं तर सत्यजित जाधव तुम्ही म्हणालात की एक युवा उद्योजक आहेत, मोठा व्याप त्यांच्या मागे आहे, त्या व्यापातून ते कोल्हापूरच्या किंवा प्रभागाच्या विकासासाठी वेळ देतील असं वाटतंय का? हो, 100%। नगरसेवक हा असा पाहिजे आपल्याला रात्री उठून पैसे वाटणारा नको आहे, तर रात्री उठून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या हाकेला जाणणारा आपल्याला नगरसेवक पाहिजे। एक तडफदार आम्हाला आता त्यांच्यात दिसते। आता आम्ही त्यांचं काम बघतोय गेले 15 दिवस, महिनाभर। ते सकाळी 5 ते 6 वाजता लोकांच्या प्रभागात त्यांची फ्री असते, रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत ते गल्ली बोळात फिरत असतात आणि आम्हाला असाच एक नगरसेवक हवा आहे। असाच एक नगरसेवक तुम्हाला हवाय म्हणताय, मात्र कुठंतरी आता सत्यजित जाधव हे पदाचा स्वार्थ बघून या निवडणुकीत उतरलेत असं वाटतंय का? नाही, पदाचा स्वार्थ बघून ते उतरले नाहीत। तसं म्हटलं तर त्यांना राज्य लेवलचं उद्योजकचं त्यांना पद होतं, पण त्यांनी त्या पदाचा त्याग केला। ऑलरेडी त्यांचे वडील आमदार होते, माजी आमदार, त्यांचे माताश्री पण माजी आमदार आहेत। त्यामुळे त्यांना तसा पदाचा उपयोग नाही म्हटलं तरी चालेल, कारण त्यांचं नावही सगळ्यांना भरपूर आहे। त्यामुळे त्यांना जर तसं असतं त्यांनी स्वतः ग्राउंड लेवलला उतरले नसते, त्यांनी पण आमदारकीची निवडणूक लढवली असते, पण त्यांनी तसं नाही केलं की ग्राउंड लेवलला उतरून नगरसेवकची निवडणूक लढायला लागलेत। त्यामुळे त्याच्यावरून आपण त्यांचा विचार केला पाहिजे की हा माणूस तळागाळातल्या समस्या जाणून घेणारातला आहे। आता सत्यजित जाधव हे पैशाचा वारेमाप वापर करून, दबाव तंत्र वापरून निवडणूक लढवत आहेत। नाही, मला तरी असं वाटत नाही। जर पैशाचा तरी वापर केला असता तर त्यांनी हे असे गल्लीबोळात फिरायची पण गरज नव्हती। नुसतं त्यांनी पैशाचा वापर करून डायरेक्ट निवडणूक लढवली असते, पण तसं नाही। त्यांनी तळागाळात सगळ्या लोकांच्या समस्या जाणून घ्यायला लागलेत। आम्हाला पण 3-4 वेळा ते येऊन भेटलेले, तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्ही रात्री अपरात्री कधीही बोलवा, आम्ही तुमच्यासाठी हजर आहे। आजपर्यंत आपण अनेक नगरसेवक बघितलेले आहेत जे मतं मागायची, निवडणुकीपुरती यायचं आणि पुन्हा 5 वर्ष गायब व्हायचं। असं सत्यजित जाधव करणार नाहीत कशावरून? आता आम्हाला तरी असं वाटतंय, कारण अण्णांचं काम बघितलं आम्ही। अण्णांनी तर सकाळी रस्त्यावर जरी कचरा पडला तरी ते स्वतः उचलत होते हाताने। त्यानंतर अण्णांच्या मागं आम्ही वहिनींचंही काम बघितलं। त्यामुळे ह्या दोघांची जर उदाहरणं बघता तर त्यांचा मुलगा असं करणार नाही असा आम्हाला तरी विश्वास आहे। नक्कीच। तुम्हाला काय वाटतंय, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणाची सत्ता यावी?
कोल्हापूर महानगरपालिकेवर 81 पैकी 81 जागा महायुती लढवत आहे आणि त्यातील माझ्यामध्ये 65 ते 70 जागा तरी महायुती जिंकून महापौर आपला महायुतीचाच बसवेल असा आम्हाला एक विश्वास आहे. साहेब, तुम्हाला काय वाटते सत्यजित जाधव या एक नगरसेवक म्हणून चेहरा जो आहे तो नगरसेवकाचा चेहरा होऊ शकतो का? नक्कीच. कारण आज कोल्हापूरची गरज ही नवयुवकाची खूप गरज आहे आणि त्या नवयुवकामध्ये ते गणले जातात आणि त्यांना त्यांच्या घराण्याचा एक वारसा लाभलेला आहे सामाजिक कार्याचा. त्यांना बाळकडूच मिळालेला आहे. मग चंद्रकांत दादा असतील, जयश्री वहिनी असतील, त्या सगळ्यांनी याचं कार्य करत असताना त्यांनी बाळकडू पाजलेला आहे. त्याचा त्यांना अनुभव आहे. ते ज्यावेळी दोघं कार्य करत होते त्यावेळी यांनी हे स्वतः घरातून अनुभवलेलं आहे. लोक येतात, त्यांचे काय प्रश्न असतात काय नाही हे सगळं बघितलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्याकडं बाकीच्या पदांची मागणी आलेली असून सुद्धा त्यांनी ते स्वीकारलेलं नाही आहे. त्यांनी काय केलं की त्यांना कोल्हापूरच्या प्रश्नाची जाण असल्यामुळं स्थानिक पातळीवरती काम करायचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या मातोजींसारखं किंवा त्यांच्या पिताजींसारखं त्यांनी आमदारकीचं स्वप्न बघितलेलं नाही, पण स्थानिक पातळीवरती काम करायचा निर्णय घेतला आहे आणि त्यांना ग्राउंड लेवलपासून पुढं जायचं आहे. ही त्यांची जी महत्त्वाकांक्षा आहे किंवा त्यांची जी एक विचारधारा आहे ती आपण मानली पाहिजे आणि तीच आम्ही बघतोय आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. सत्यजित जाधव हे एक उद्योजक आहेत आणि या उद्योगाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि आता या निवडणुकीत ते स्वार्थासाठी उतरले आणि पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर करून एक दबाव तंत्र वापरून ते निवडणूक लढत आहेत. नाही, असं नाही. आम्ही त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो, त्या पूर्ण परिवाराला. आणि त्यांनी आता जो ह्या स्थानिक पातळीवरती काम करायचा निर्णय घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांच्या उद्योगाचं व्यवस्थापन त्यांनी पायलट मोडवर ऑलरेडी टाकलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थापन त्यांनी ऑलरेडी दुसरीकडे देऊन या कामात ते उतरलेले आहेत. आता आम्ही बघतोय की गेले महिनाभर आम्ही त्यांच्यासोबत या निवडणुकीसाठी म्हणून त्यांच्यासोबत आहोत. तर त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या प्रश्नासाठी दिवसभर पूर्ण वेळ आमच्याबरोबर घालवलेला आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना स्वतः वैयक्तिकरित्या जाणतो की ते असं नाही करणार आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळीकडे फिरत असल्यामुळं त्यांनी असं कुठं पैशाची लालूच दाखवणं, पैसे वाटणं असे प्रकार कुठेही केलेले नाही आहेत. तुम्ही सांगितलं की त्यांचे वडील आई आमदार होत्या, त्यांच्या काळामध्ये त्यांनी विकास कामं केलेली आहेत. त्याप्रमाणे सत्यजित जाधव आपल्या प्रभागाचा विकास करतील असं वाटतंय का? नक्कीच. कारण आज केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता जर आली तर या सगळ्या तिन्ही ठिकाणी आपलं जे सरकार आहे त्यामध्ये आपल्या शहरासाठी निधी मिळणं, आपल्या वेगवेगळ्या योजना मंजूर करणं, यासाठी या सगळ्याचा उपयोग होणार आहे. आणि या गोष्टीमध्ये यापूर्वीच महायुतीच्या सरकारनं आपल्याला IT पार्क मंजूर केलेला आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजना आणलेली आहे, ती कधी बंद पडणार नाही हे त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते पाळलेलं आहे. त्यानंतर आपलं आरोग्याच्या दृष्टीनं बघितलं तर आरोग्या दृष्टीनं आपलं मेडिकल कॉलेज उभं करणं, हॉस्पिटल उभी करणं ह्याच्यामध्ये सुद्धा आपलं कार्य चालू आहे. 100 कोटीचे रस्ते जे व्हायला पाहिजेत त्यामध्ये काही रस्त्यांचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे. सत्यजित जाधव असं आज तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न महत्वाचा आहे. सत्यजित जाधव या रोजगारीसाठी काय करणार आहेत? त्यांच्याकडं पुढचं एक नियोजन त्यांनी केलेलं आहे पुढच्या 5 वर्षाचं. त्या पुढच्या 5 वर्षाचं नियोजन करण्यासाठी त्यांना आपण वेळ देणं गरजेचं आहे. आत्ता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, निवडून आलेले नाही आहेत. जोपर्यंत त्यांच्याकडे सत्तेच्या चाव्या येत नाहीत तोपर्यंत त्यांनी त्यांचं जे नियोजन आहे ते इम्प्लिमेंट करू शकत नाहीत, अंमलबजावणी करू शकत नाहीत. त्यांना साथ द्या, नक्की ते त्याची अंमलबजावणी करते याचा आम्हाला विश्वास आहे. नक्कीच. साहेब, तुम्ही काय सांगाल या निवडणुकीकडे आपण बघत असताना सत्यजित जाधव त्या नगरसेवक होण्याच्या पात्रतेचे वाढतात का? कारण त्यांचं खानदानच त्याच्या राजकारणाशी जोडलेलं आहे. सगळं वडील आहेत, आई आहे, त्यामुळे त्यांच्यात काय एवढा फरक पण नाही. काम करणारीच व्यक्ती आहे चांगल्यापैकी. आणि आता जसं यांनी सांगितलं बाकीच्यांनी की रस्ते, पाणी, आरोग्य हे आहेच, हे प्रत्येक नगरसेवकांना करतोयच कामं. पण माझा प्रश्न हा वेगळा विषय आहे. आता जे नगरसेवक महायुतीचे निवडून येणार आहेत त्यांना आम्ही प्रश्न करणार आहे
की कोल्हापुरात जे तुम्ही अंबाबाई देऊचे जे भक्त येतात लोक, त्यासाठी तुम्ही काय करणार आहे? किंवा कोल्हापुरातले रस्ते एवढे छोटे आहेत तर पार्किंगची व्यवस्था फार वाईट आहे. बर दुसरं गोष्ट, तुम्ही जे फेरीवाल्याचे लोक जे तुम्ही आज गल्ली बोळाबोळातनं जे तयार कराल्यात, लोकांना चालायचं फार मुश्किल आहे. त्याच्यावर तुम्ही काहीतरी नियोजन करा. हे आमचं त्याचे काय रस्ते होत्यात, गटरी करतात, नवीन नगरसेवक येतात करतात, त्यांचा हक्कच आहे, ते केलंच पाहिजे. पण हा प्रश्न जो मुळे आहे, बाहेरच्या गाड्या येतात त्यांना पार्किंग नाही आहे. सर्वात म्हणजे फेरीवाल्यांचे गाडी माधवा रोड असू दे, तळाव रोड असू दे, सगळे रोड आहेत, सगळे पॅक करून टाकल्यात. गाड्या पार्किंगचं नाहीच आहे, टू व्हीलर नाही आहे. रस्ते येता जाता मग लोकांचे एक बदल आपल्याला कोल्हापूरचा हा कोल्हापूरचा बदल जर आपल्याला करायचा असेल तर काय करावं लागेल? काय नाही. आता आम्ही महायुती ताकदीने लढा लावलोय. हे सगळे उमेदवार आता यंग आहेत, चांगले आहेत आणि अभ्यासू पण आहेत त्यात. बरं. तर त्यांच्याकडनं हे सगळं वधवून घेणार आम्ही. कोण? आपले पब्लिक. तुम्ही हे केलंच पाहिजे, केलंच पाहिजे तुम्ही हे. आता काय तुम्ही रस्ते कॉमन आहेत म्हटलं, त्याचा काही विषय नाही, कॉमन आहे ते सगळे. गटर प्रत्येक वर्षी येतात, करतात जातात, ते वेगळा विषय आहे. पण हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हा त्यांनी तडीला नेलाच पाहिजे महापालिकेमार्फत. या वेळेला शिवसेनेकडून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रभाग विस्तारलेला आहे, त्या प्रभागातील किंवा संपूर्ण प्रभागातील लोक सतीश जाधव यांच्यासोबत राहतील का? हो, 100% राहतील. त्यांच्याबद्दल लोकांचा जर विचार केला तर लोक खूप पॉझिटिव्ह आहे. अण्णांच्या मागं जशी लोक उभा राहिली, त्यांच्या आईंच्या मागं जशी उभा राहिली, तसं सतीश जाधवांच्या मागं उभं राहतील. आणि लोकांचे जे मूलभूत प्रश्न असतील, गटार असू दे, रस्ते असू दे, पाणी असू दे, त्या समस्या त्यांच्यानं सोडवून घेतील. आता आरोग्याचा विचार जर केला, कचऱ्याची जर गाडी बघितला, 2-2 दिवस वगैरे येत नाही, 4-4 दिवस येत नाही. आम्ही प्रशासकांना भरपूर वेळा निवेदन दिलेलं आहे, भेटलेलं आहे, पण त्यांनी लक्ष अजिबात घालत नाही. त्यासाठी आपल्याला नगरसेवक एक हवा आहे आपल्या प्रभागात, आणि त्यासाठी सत्यजित जाधवांच्या मागं लोक उभा राहतील असा आम्हाला एक विश्वास आहे.